आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। अंकलगी येथे महादेव मंदिरात या संदर्भात बैठक पार पडली। बैठकी सभाप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी येथील भीमाशंकर पाटील, कुलांकर तेली, शिवलिंगप्पा तेली, भीमराय काखंडकी, आप्पासाहेब बिरादार, वीराप्पा कोहळी, महंतेश माळी, बाळासाहेब कांबळे, महादेव कांबळे, अनिल उदगीरी, शेको महाराज, अमित हदगणी, गोपाळ माळी, बसवराज माळी, हनुमंत तेली, मोदीन मुल्ला, रवी कोळी, सागर उमराणी, राकेश कांबळे, शंकर कांबळे आदी उपस्थित होते। बैठकीनंतर तुकाराम बाबा बोलत होते। तुकाराम बाबा म्हणाले, दुष्काळी जत तालुक्यातील प्रत्येक गावात म्हैसाळचे पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी आपण 2019 पासून लढा उभारला आहे। श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून संख, गुड्डापूर, माडगाळ येथील पाणी परिषदा घेतल्या, गावोगावी बैठका घेतल्या, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयावर धडक मोर्चे काढणे, लाक्षणिक उपोषण करत म्हैसाळचे हक्काचे पाणी जतला मिळालेच पाहिजे अशी आग्रही व आक्रमक भूमिका घेत जलचळवळ मोहीम राबवली। याच मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 7 जून 2019 रोजी संख ते मुंबई मंत्रालय 500 किलोमीटर पायी दिंडी काढली। जतच्या इतिहासात प्रथमच ही ऐतिहासिक पायी दिंडी काढण्यात आली। याच दिंडीने शासन व लोकप्रतिनिधींची पोलखोल झाली। आजपर्यंत लोकप्रतिनिधी पाणी येणार देणार सांगत होते, पण प्रत्यक्षात जत पूर्व भागाला पाणी द्यायला पाणीच नाही हे उघड हेच या पायी दिंडीचे यश होय। पाण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार संजय काका पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आदिती तटकरे यांच्यासह म्हैसाळच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा विषय लावून धरला। अंकलगी येथे आमरण उपोषणही केले। पाण्यासाठीचा हा लढा आजही सुरू आहे। आश्वासने देऊनही पाणी दिले जात नाही। कामाच्या निविदा काढल्याचे सांगतात, पण तसे घडले नाही। या संदर्भात अंकलगीसह दुष्काळग्रस्त गावाचा ठराव घेऊन अधिकाऱ्यांना भेटून आश्वासनाचे काय झाले याचा जाब विचारणार असल्याचे सांगून तुकाराम बाबा यांनी आंदोलनाचा इशारा दिला। झाले आज आमच्या ठिकाणी सर्वांमध्ये एक निर्णय करण्यात आला की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये रास्ता रोको, त्याचबरोबर म्हैसाळचं पाणी जतपूर भागामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं होतं की 6 महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल, पण अजून काही झालेलं नाही, पाणी जरूर मिळत नाही। आम्ही तो जाब प्रशासक अधिकाऱ्याला म्हैसाळच्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत। पाणी मिळालं पाहिजे, आमची कडक भूमिका आहे। 6 महिन्यामध्ये काम चालू करणार असा देखील आश्वासन दिलं। 6 महिने ओलांडून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही। पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत। पुन्हा या ठिकाणी आमरण उपोषण, रास्ता रोको या कामाची सुरुवात आजपासून तब्बल 6 महिने झाले। एक अधिकारी, मोठ्या लेवलचा अधिकारी या ठिकाणी येतोय, सांगून जातोय, पण तरी देखील त्यामध्ये कुठलीही हालचाल होत नाही। गेले अनेक वर्ष 1984 पण आतापर्यंत आम्ही हे ऐकतच आलोय की पाणी मिळणार, पाणी मिळणार, पाणी मिळणार, पण पाणी मिळायचं काय नाव पताच घेत नाही। तर पाणी जर असेल, पाणी उशालाने कोरडं कशाला, विस्तारित म्हैसाळ योजना आहे त्याचं आम्ही स्वागतच करतोय, पण आता जे पाणी जत तालुक्यामध्ये आहे, जे जत तालुक्यामधून पाणी अनेक भागामध्ये जात आहे, ते पाणी वसपेठ तलाव आणि वसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलाव वड्या पात्रातून संख तलावामध्ये आले तर संख तलावापासून पूर्व भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कॅनल तयार आहेत, त्या भागामध्ये उमदीपर्यंत पाणी जाऊ शकते। अशा पद्धतीचा नकाशा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी स्वतः दाखवला होता आणि त्याच अनुषंगाने त्यावरती 26 कोटी रुपये मंजूर झाले। 26 कोटी 83 लाख रुपये मंजूर झाले। पण आज 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले, पण त्या कामावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही। जर ते काम होत नसेल, जवळपत्र ते काम होणार नाही चालू, तोरपत्र अमरण उपोषण करण्याचा निर्णय आणि त्याच पद्धतीने त्या कामाचं काय झालं अशा पद्धतीचा जाब विचारण्यासाठी उद्या सकाळी आम्ही माननीय जलसंपदा विभागाला भेटणार। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।